सर व्हिडिओ ऑन करा आणि तुमची अचिव्हमेंट सांगा मागची काय असेल ते. सांगते सर. येस, येऊन ना. तुमचं अभिनंदन करू आम्ही सगळे. बरं सर. श्रीमंतीच्या संस्कार मध्ये वंदे मी नीता मातरम. पवार, माझा नमस्कार. व्हिडिओ ऑन ठेवा. ऑन आहे ना सर? नाहीये. एक सेकंड. सॉरी सर. हा 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 हा. ओ माय ठीक. गॉड. थोडं श्रीमंतीच्या प्रकाश, संस्कार मध्ये माझा नमस्कार. स्क्रीन दिसत नाही व्यवस्थित. बरं, एक सेकंद. दिसते आता? आता दिसते सर? येस येस, फर्स्ट क्लास, एकदम बढिया. श्रीमंतीच्या संस्कार मध्ये माझा नमस्कार. नमस्कार. मी नीता पवार. श्रीमंतीच्या संस्कारामध्ये मी सांप्रतिक श्री मध्ये आले असल्यामुळे माझं खूपच प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला जे आई महालक्ष्मी विषयी काही माहित नव्हतं त्याच्याबद्दल खूप माहिती झालं आणि कुलदेवीचे कोटी कोटी आभार, सरांचेही कोटी कोटी आभार. आणि सगळ्यात मेन महत्वाचं मला म्हणजे त्याच्यातलं काहीही समजत नव्हतं आणि आता पुढे घडणाऱ्या गोष्टी थोड्या थोड्या मला समजात यायला लागलेल्या आहेत. त्यामुळं मला हा क्लास खूप आवडतो आणि सरांचे खूप म्हणजे खूप सरांचे खूप श्रेय आहे त्याच्या पाठीमागे. त्यामुळे आम्ही त्यांचे खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो. तुमची थँक्यू सो अचिव्हमेंट मच काय सर. झाली? आम्ही अभिनंदन करा अशी तुमची अचिव्हमेंट काय झाली सांगा. माझी अचिव्हमेंट काहीच नाही असं म्हणजे अहो मला असं असं वाटतं की 25-30% वाढलं म्हणून मागच्या वेळेस सांगितलं होतं ना तुम्ही. हो, माझा हा म्हणजे बंद पडलेलं माझं सगळं काम जे होतं, हा. म्हणजे मी पार्लरचा व्यवसाय करते आणि त्याच्यामध्ये सगळंच काम माझं बंद झालं होतं. आता कमीत कमी 30% पर्यंत ते सुरू झालेलं आहे आणि थोडी थोडी हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे. गुड. हा. आणि जे मला पूर्वी काहीच म्हणजे अगोदर मला काही घडणाऱ्या गोष्टी कळत होत्या, पण माझा एक क्लास चालू केल्यामुळं ते सगळं बंद झालं आणि मग पुन्हा लक्ष्मी आईच्या कृपेने, सरांच्या कृपेने पुन्हा ते मला पुन्हा जाणवायला लागलं आणि मला घडणाऱ्या गोष्टी आता थोड्या थोड्या जाणवायला सुरू झालेलं आहे. सो तुमची आम्ही अभिनंदन करावं असं म्हणजे तुमचं बंद पडलेलं काम चालू झालेलं आहे हो सर. आणि हो सर. 25 ते 30% साधारण तुम्हाला ग्रोथ झालेली आहे. एकतर काम चालू हो झालं सर. आणि रेग्युलर पेक्षा ग्रोथ झाली. व्हेरी गुड. हो, अभिनंदन. ग्रोथ झाली सर. थँक्यू सर. आम्ही सगळे टाळ्या वाजवून तुमचं अभिनंदन करतो. अजून कोण आहे? हो सर. थँक्यू सर. आणि सुनीता मॅडम झाल्या. हे आपले नाही, अजून आता उपस्थित असलेले उपस्थित हर्षदा असलेले मॅडम. मृदुला मॅडम झाले ना. सुरेंद्र सर. दूध पीना आजा. हर्षदा मॅडम, तुमचं काही अभिनंदन करावं अशी एखादी अचिव्हमेंट मागच्या महिन्यात, 2 महिन्यात, मागच्या आठवड्यात? ओके, काही इथे सांगता येण्यासारखे नसतील तर असू द्या, काही हरकत नाही. ठीक आहे. मी दुसरा असं सांगितलेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन परत एकदा नीता मॅडम. तुमची अशीच प्रगती दर आठवड्याला 10-10, 15-15, 20-20% होत राहो हीच लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत, सगळ्यांसोबत आहेत. ओके. ज्यांचं हिलिंग करायचं आहे त्यांनी हिलिंगचे पॉइंट्स जे काय असतील ते लिहा चॅट बॉक्समध्ये. आतापर्यंत एकाने सांगितलेलं आहे, रंजना पवार मॅडमने सांगितलेलं आहे. बाकीच्यांनी पर्यंत लिहून ठेवून द्या. नंतर मग आपण एक्सप्लेनेशनचा सेशन झाल्यानंतर आपण त्याच्यावरती हिलिंग करूया. ठीक आहे, सगळे मिळून कॉमन हिलिंग करायचं. ओके, ठीक आहे. सो आता आपण सौंदर्य लहरी सौंदर्य लहरीचा भाग बघणार आहोत पुढचा.
राईट. सौंदर्य लहरी कुठे गेल्या नोट्स? हिंदी. मागच्या वेळेस कुठला श्लोक बघितला होता आपण? तिसरा. तिसरा संपला ना? तिसऱ्याचा मी तुम्हाला यंत्र पण सांगितलं, बरोबर आहे. आपण चौथा श्लोक पाहणार आहोत. हो सर. चौथा श्लोक सौंदर्य लहरीचा असा आहे. जॉब लवकर बोलावा प्लीज. हा, तुम्हाला त्याचा व्ह्यू पाहिजे का? मी सांगतो तेवढं बस आहे. काय सर? तुम्हाला दाखवायचा आहे का श्लोक असं म्हटलं? दाखवा ना सर. हा ठीक आहे, चालेल. मी शेअर करतो तुम्हाला श्लोक, तुम्ही बघा, त्याचा अर्थही मग बघू आपण. कोणी मेसेज टाकलेला आहे? हे पहा, श्लोक 4 मी तुम्हाला दाखवतोय. दिसतोय सगळ्यांना? हो सर. त्वदन्या त्वदन्या पाणिभ्या भयवरदो दैवतगणः त्वमेका नैवासी प्रकटित वराभित्य विनया भयात त्यातुं त्रातुं दातुं फलमपि च वाच्छासमधिकम् शरण्ये लोकानां तवहि चरणावेव निपुणो. असा हा चौथा श्लोक आहे. ठीक आहे. हा श्लोक ऍक्च्युली आईच्या अतिशय हायर लेवलचं एक्सप्लेनेशन करतो. आपण कुठल्याही देवतेचा फोटो बघितला किंवा प्रतिमा बघितली तर एक हात वरद मुद्रेमध्ये असतो आणि एक हात अभय मुद्रेमध्ये, असं असतं ना सगळ्या देवतांचं. लक्ष्मी, नारायण, देवी, कुठलीही देवी, सगळ्या देवतांचं एक हात अभय मुद्रा आणि एक हात वरद मुद्रेमध्ये असतो. पण जर आपण ललिता त्रिपुरा सुंदरी देवीचा फोटो बघितला किंवा तिची मूर्ती बघितली तर येथे कुठेही हात हा वरद मुद्रेमध्ये किंवा अभय मुद्रेमध्ये नाहीये. मग याचा अर्थ आई वरदान किंवा अभय देत नाही असं होतो का? नाही. तर ही एकमेव देवता अशी आहे जी अभयदान आणि वरदान देताना हाताचा उपयोगच करत नाही. बाकी सगळ्या देवतांचे एक हात वरदान, एक हात अभय मुद्रेमध्ये आहे. बरोबर आहे ना? तिच्या शरणा आलेल्या, तिला शरण आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो भयानं त्रासलेला आहे, ओके, काही प्रॉब्लेम आहे, तर त्या शरण्ये म्हणजे शरण आलेल्या लोकांना देणारी, इच्छा पूर्ण करणारी. तर जे लोक तिच्या शरण जातात, जे भक्त तिला शरण जातात, तर आईचे दोन्ही चरण, चरणावेव निपुणो, म्हणजे आईचे दोन्ही चरणच खूप झाले. चरणाकडे बघितलं तरी वरदान आणि अभय मिळतं. आलं का लक्षात? चरणाकडे बघितलं तरीही आपणाला तिचं आशीर्वाद मिळतो, वरदान मिळतं. पण बाकी देवता हाताचा उपयोग करतात वरदान देण्यासाठी. म्हणजे या सर्व देवतांपेक्षाही भयत्रातुम दातुम फलमपीच वाच्छान समधिकम, म्हणजे भयामधून त्राण केलेल्या किंवा इच्छेप्रमाणे अनुकूल वर प्रदान करण्यासाठी शरण्ये, ही शरण देणारी देवता. तवही चरणावेव निपुण, तुझे दोन चरणच खूप झाले है ना. तदन्या पाणीभ्याम भयवरदो दैवतगण, सर्व देवता काय करतात पण तू तसं करत नाही. आलं का लक्षात? आता
याचं थोडस डिटेलमध्ये बघू. याचा एक सुप्त मंत्र पण आहे याच्यामध्ये, जो आईसाठी सांगितलेला आहे. ओके. तो ऍक्च्युली मंत्र हा काय म्हणतात त्याला, दीक्षा स्वरूपात द्यावा असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. माझं मत वेगळं आहे की दीक्षेमध्ये म्हणजे जिथं गरज आहे तिथं दीक्षा द्यावीच. ओके. जिथं त्याचा उपयोग, विनियोग किंवा काहीतरी यंत्र दिले, बाकी नाहीये. यंत्र आणि एक्सप्लेनेशन दिलं ना मागच्या 3 श्लोकांचं. श्लोक नंबर 3चं मागच्या वेळेस यंत्र दिलं. त्याच्या आधी श्लोकचं एक्सप्लेनेशन 2 आठवडे झालेलं आहे. हो, दिलंय. हा, ठीक आहे. ओके. तो मंत्र हा मला असं वाटतं की ज्यांना फक्त साधना करायची आहे त्यांनी या मंत्राचा अवश्य वापर करावा. दीक्षा मंत्र असला तरी आपण त्याला दीक्षा स्वरूपात देत नाही. आपण म्हणतो की याचा करा. पण जिथे कुठे हिलिंग प्रकार येतो, जिथे कुठे कर्मविमोचन येतं किंवा जिथे कुठे आपणाला लोकांच्या भल्यासाठी काहीतरी करायचं असतं, अशा वेळेस हा मंत्र म्हणजे मंत्र दीक्षा देणं योग्य ठरतं. साधनेसाठी काही आवश्यकता नाही. बरोबर. आता इथे काय सांगितलेलं आहे की देवता 2 प्रकारे अनुग्रह करतात. एक अभय देऊन आणि दुसरं वर देऊन. वरदान म्हणजे काय? वरदान म्हणजे इच्छित कामना प्राप्त. बरोबर. दोन्ही प्रकारच्या अनुग्रहामध्ये अनुग्रहीतोस्मी म्हणतो ना आपण, श्री लक्ष्मीनारायण अनुग्रहीतोस्मी असं आपण म्हणतो ना. तर इथे दोन्ही आपण अनुग्रह घेत असताना दक्षिण हात म्हणजे उजवा हात अभय मुद्रा परिधान करतो, तर डावा हात जो पायाजवळ तो कामना सिद्ध करण्यासाठी, वरदान देण्यासाठी कार्य करतो. सगळे देवता किंवा सगळे गुरुजन हे याच प्रकारे अनुग्रह देतात. दोन्ही हाताचा अभिनय करणं असं त्याला म्हटलं जातं. परंतु आईच्या, भगवतीच्या शरणामध्ये जे जे लोक येतात त्यावेळेस ते भक्त शरणागतीचा तुमचा भाव उत्पन्न झाला की त्याची इच्छा पूर्ण होते. काय म्हटलं मी? शरणागतीचा भाव उत्पन्न झाला की इच्छा पूर्ण होते आईच्या चरण कमलाजवळ. मग शरणागतीचा भाव कधी उत्पन्न होतो हा प्रश्न आहे ना. आपण तर म्हणतो सर आम्ही सगळे शरण जातो देवाला, पण खरंच जातोय का हा प्रश्न आहे बरं का. मी उदाहरण देतो. आपण देवाला शरण जातो, देवा तू बघ रे बाबा, मी थकलो, मी आता काय तू बघ, सगळं तुझ्यावर टाकलेलं आहे असं म्हणतो आपण. संपूर्ण शरणागती आणि पार्ट शरणागती दोन्ही सांगतोय बरं का मी. संपूर्ण शरणागती काय सांगते की एक मनुष्य एखाद्या बंद रूम मध्ये अडकलेला आहे. ओके. आणि त्याला बाहेर पडता येत नाही. अशा वेळेस तो काय करतो? अशा वेळेस तो खूप खूप प्रयत्न करतो, ओरडतो, करतो, दरवाजे ठोकवतो, सगळं करतो. पण दरवाजा उघडत नाही, कुणी मदतीला येत नाही. त्यावेळेस तो संपूर्ण शरणागती करतो की हे देवा, हे आई, तू बघ आता मी थकलो. आणि तिथं प्रयत्न थांबतात. आलं लक्षात? ही झाली संपूर्ण शरणागती. अजून थोडस वेगळं उदाहरण म्हणू आपण, पण नाही हे ठीक आहे. ओके. जिथं तुमचं पूर्ण पूर्ण थांबतं सगळं, नो एफर्ट्स, आणि कम्प्लिटली देवावर सोडून देतात, दॅट इज संपूर्ण शरणागती. मग कुणी म्हणतील की सर मग आम्ही तसंच करतोय ना, रोज देवाला सांगतोय देवा आम्ही सगळं तुझ्यावर सोडून दिलेलं आहे आणि आम्ही निवांत झोपतो. तसं नाहीये. तुम्ही अनेक प्रयत्न करून थकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पूर्ण शरणागतीवर जाता, ती संपूर्ण शरणागती झाली की आता तुम्ही काही करूच शकत नाही. करत नाही हा भाग नाहीये, करूच शकत नाही हा भाग आहे. ती संपूर्ण शरणागती आहे. ओके. दुसरा भाग कसा आहे याच्यामध्ये? आता श्रीमंतीचे संस्कार काय शिकवतात? श्रीमंतीचे संस्कार सांगतं की मग प्रयत्न करायचेच नाहीत असं बिलकुल नाही सांगत. आचार, विचार, भावना, उच्चार महत्वाचे आहेत. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती महत्वाची आहेच. हे सगळं आपल्याला करायलाच पाहिजे. पण हे केल्यानंतर म्हणजे
आचार, विचार, भावना, उच्चार आणि आपल्या बाजूनं प्रयत्न करणं याला अल्टरनेटिव्ह नाही आपल्या श्रीमंतीच्या संस्कारमध्ये. परंतु जो रिझल्ट मिळणार आहे त्याच्यासाठी संपूर्ण शरणागती करणं हे महत्वाचं आहे. निकालाशी कनेक्टेड राहणं. भगवान कृष्णांनी काय सांगितलं, तू फक्त युद्ध कर ना. जय विजय पराजय कुणाचा होणार आहे तू तू कशाला विचारतो, आहे की नाही? भगवंत पण साक्षात तेच सांगतात की तुम सिर्फ कर्म करो. पण कर्म न करता नुसतं शरणागती नाही चालत. फळासाठी शरणागती आणि कामासाठी आपले पूर्ण प्रयत्न असा आपला नियम आहे बरं का. ओके. पण इथं सांगितलेलं आहे आदि शंकराचार्यांनी की भगवतीच्या चार हातामध्ये काय आहे? इक्षु आहे म्हणजे ऊसाचा गन्ना आहे. ते काय म्हणतात त्याला कांड, धनुष्य आहे, 5 बाण आहे आणि अंकुश पाश असं सगळं आहे. त्या चारही हातामध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या आहेत. मग तिच्याकडे अभय किंवा वरदान द्यायला काय हातच नाही येत आता. म्हणजे कर अभिनय द्वारा वर देण्याची इच्छा आईसाठी आवश्यकच नाही. जो मनुष्य अनन्य भावाने शरण जातो त्याच्या सगळ्या कामना पूर्ण करण्यासाठी आई मदत करते. आपल्याला माहिती आहे ना याच्यातला श्लोक संपुटिक मधला, दारिद्र्य दुःख भयहारिणी का त्वदन्य सर्वोपकार करणाय सदार्थ चित्ता. आहे की नाही? आपण म्हणतो ना, म्हणजे काय शास्त्रामध्ये भगवतीला अग्निरूपाच्या हवनाद्वारा प्रसन्न करण्याचं विधान सांगितलं. जंगलामध्ये हिंसक पशु किंवा त्यांच्या भयापासून रक्षा करण्यासाठी अग्नी पण प्रज्वलित केली जायची. अग्नीची समक्षता म्हणजे ते समोर असणं हे अभय भावना स्वतः जागृत होते. अंधकाराचा भय निघून जातो. जसं दीपक लावल्यानंतर अंधार राहत नाही तसं आईला शरण गेल्यानंतर भय राहत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे दारिद्र्य दुःख भय हारिणी का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्थ चित्त. बरोबर आहे ना? देवतांच्या वेगवेगळ्या रूपामध्ये आईचं अग्निरूप पण आहे. नमो भगवती ज्वालामालिनी देवदेवी सर्वभूत संहार करते जात वेदेसी जलंती ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल राम रीम रूम र र र र र र हम फट स्वाहा. है ना? मी इथं लिहिलेला मंत्र आहे बरं का, मला पाठ नाही. ओके. असं आहे की इति परितो वाही परकारम ध्यायेत. तर अशा प्रकारे ज्वाला म्हणून प्रगट करण्यासाठी पण आईचा आशीर्वाद आहे. 10 वाजून 10 मिनिट झालेले आहे. तरीही सगळ्या भयाचं मुख्य कारण एवढं सांगतो. ओके. आणि तुम्हाला मंत्र देतो. त्याच्यानंतर आपण प्रार्थना करू सगळ्या लोकांसाठी. ओके. भयाचं मुख्य कारण काय बरं? कोणी सांगेल का? दुःख भीतीचं मूळ कारण काय? श्लोकात दिलेलं आहे इनडायरेक्टली. येस, कोणी सांगू शकेल? भीतीचं मूळ कारण काय? भीतीचं मुख्य कारण काय? असं म्हटलं जातं की भीतीचं मुख्य कारण हे दुःखालय आहे म्हणजे संसार. ऍक्च्युली विश्वाचं निर्मिती, रचना, सौंदर्य हे इतकं सुंदर आहे की एकदम स्वाभाविक सौंदर्याचं प्रदर्शन करण्यासाठी या विश्वाची रचना आईने केलेली आहे. असं हिरे माणिक जैसे मुकुट आहेत, तेजपूज्य सूर्य आहे, चंद्र आहे, अग्नी आहे. सूर्य, चंद्र आणि अग्नी हे आईचे 3 नेत्र म्हटलेले आहे. अंतरिक्ष
हे संपूर्ण तिचं वक्षस्थल म्हटलेलं आहे, जो तिचा शृंगार समजलेला आहे, जिसके रूप लावण्य छाया सगळीकडे वसरलेली आहे, जिच्या अंगातून सर्वत्र चमक उत्पन्न होते, अशा या विश्व भगवतीच्या संपूर्ण सौंदर्य राशीमध्ये आपण जर आहोत, तर आपण फक्त आपलाच संसार म्हणजे आपल्याच याच्या पुरतं विचार करून आपण दुःखात अडकतोय. आलं का लक्षात? मग जर आईचं एवढं सगळं आपण बघायला लागलो, तर आपण आईनं बनवलेल्या सौंदर्यवान गोष्टीवरती मोहित होऊ. बरोबर? आनंदाचं दुःख खूप आहे हो. पण असं म्हटलंय, की जो मनुष्य आनंदाचा प्यासा आहे, म्हणजे ज्याला आनंदाची तहान आहे, तो या प्रकृतीचं सौंदर्य पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून आनंद शोधतो. आलं का लक्षात? दुःखाचं मूळ कारण काय? अपेक्षा. दुःख कुठून आहे? भूतकाळातून. भूतकाळ काय आहे? घडून गेलेला आहे. काल कालाय विद्महे कालतीताय धीमहि तन्नो काला प्रचोदयात आपण म्हणतो. मग जर भूतकाळ घडून गेलेला आहे, तो परत येणार नाहीये, तर आज रडून काय फायदा आहे दुःख करून? प्रॉब्लेम आहेत. बरोबर? दुःख झालेलं आहे. त्या दुःखाला धरून बसण्यातही काही अर्थ नाही. मग आज काय आहे? आजचं दुःख काय आहे? भूतकाळामुळे. मग वर्तमान काळात जे आनंद पाहिजे, तो कुठं आहे? आजच्या क्षणात आहे. वर्तमानात आहे. मग आत्ताच्या क्षणाला मी आनंदात राहिलो, मोह आसक्तीपासून दूर राहिलो, तर मी आजचा क्षण आनंदात वागणून भविष्य चांगलं करेल. आज कर्म करेल चांगले. बरोबर आहे ना? कालचा जो संस्कार होता, कुठला होता? विवेक जागृती संस्कार. दुःखाच्या मूळ कारणाशीच होता. दुःख का होतं? कारण आपले निर्णय चुकलेत म्हणून बऱ्याचशा वेळेस. आहे ना? जिथं आपल्या हातात निर्णय नाहीये, तिथं आपण काही करू शकत नाही. परंतु आपले निर्णय चुकले. हां, मी जोकही केला होता, की मॅक्सिमम लोकं सांगतील, सगळ्यात मोठा निर्णय आम्ही लग्न केलं या माणसाशी. आम्ही लग्न केलं या बायकोशी. दुःखाचं मोठं कारण. ओके. इट्स अ पार्ट ऑफ जोक. पण महत्वाचं कसं आहे, की आता मी मंत्राकडे येतोय बरं का. तर दुःखाच्या मूळ कारणाला जर भविष्यात नको असेल, तर वर्तमानात चांगलं राहा आणि सगळेजण तेच सांगणार. पॉवर ऑफ नाऊ एवढं पुस्तक गाजलेलं आहे. कितीतरी सेल झालेलं आहे. पण पॉवर ऑफ नाऊ हे आपल्या अ, भगवद्गीतेमध्ये आधीच सांगितलेलं आहे. आहे ना? त्यातला फक्त म्हणजे भगवद्गीतेमध्ये दिलेल्या अगाध ज्ञानातला फक्त एकच भाव घेतलेला आहे, की आत्ता वर्तमानात राहा. पण ते पुस्तक किती लाखो प्रतीने गेलेलं आहे. हां. म्हणून आपण सांगतो, की सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कार, संस्कृती, संस्कृतमध्ये आहेत. फक्त त्या बघा, त्या ऐका, त्या वाचा. ठीक आहे? बरं. आता मंत्र सांगतो. मंत्र आहे आईचा मंत्र याच्यामध्ये. ओके. तर याच्यामध्ये दिलेला मंत्र आहे ऐं क्लीम सो. कुठला मंत्र आहे? ऐं क्लीम सो. ऐं क्लीम सो या मंत्रामध्ये खूप काही गोष्टी आहेत. ओके. पण आपण याला ओम लावायला सांगतो. ओम ऐं क्लीम सो. आलं ना? हा बाल त्रिपुरा सुंदरी देवीचा मंत्र म्हटला जातो. अग्नी भगवती साक्षात स्थूल रूपात आहे असं म्हटलं जातं. ऐं अग्नी तत्वाचंही अक्षर आहे. सुषुम्ना नाडीशी संबंधित आहे आणि सुषुम्ना नाडी हे आग्नेय मानल्या जाते. ऐं हा वाक मंत्र पण आहे. वाक शक्तीशी संबंधित आहे. वाक शक्ती म्हणजे आई सरस्वती आपल्या भाषेमध्ये थोडक्यात समजायला. ज्ञानशक्तीशी. बरोबर?
तर असा हा मंत्र आहे. ऐम ओम ऐम क्लीम. क्लीम सगळ्यांना माहितीच आहे, बऱ्याच वेळेस सांगून झालेला आहे. आणि सो हा समृद्धी श्री याचा मंत्र आहे. तर ऐम क्लीम सो याच्यामध्ये तिन्ही देवता एकत्र येतात. भगवतीचे दोन्ही चरण सर्वशक्ती सामर्थ्याचे म्हटलेले जातात. सो बीज मंत्र म्हणजे स अक्षर हा शक्तिवाचक मानला जातो. दोन सकार आणि द्विचनात हे दोन्ही दोन्ही चरणाचं संकेत करतात. विसर्गाची शक्ती विसर्ग त्याच्या पुढे जो आपण टाकतो तो शक्तीचा द्योतक आहे. अशा प्रकारे सौ बीज मध्ये भगवतीचे दोन्ही चरण सर्व शक्तिमान आहेत असा त्याचा अर्थ प्रकट होतो. म्हणजे तीन बीज मंत्र जे आहेत ऐम क्लीम सो हे बाला त्रिपुरा सुंदरीच्या सगळ्या भयापासून मुक्ती आणि मनवांछित कामना प्रसिद्ध करणारा सिद्ध करणारा मंत्र मानला जातो. आलं लक्षात? इथे क्लीम मंत्रामुळे कामदेव जो मोहांचा राजा आहे त्यालाही धरलेले म्हणून असं सांगितलेलं आहे की ज्यांना कोणाला सगळ्या गोष्टी हव्या आहेत त्याने या मंत्राचा उपयोग करा. म्हणा ओम ऐम क्लीम सो. याच्यामध्ये इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती तिन्ही आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आईच्या चरणाला आपण प्रणाम करून अनेक प्रकारे शक्ती तिची घेतोय असाही अर्थ आलेला आहे. सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह झाली की आपण हायर लेवलला जातो. डावी नाडी उजवी नाडी असल्यापेक्षा डिवाइनशी कनेक्ट होतो. म्हणून ऐम बीज मंत्र पण आहे आणि ऐम बीज मंत्र ज्ञानशक्तीचा किंवा वाक देवीचा पण आहे. क्लीम हा तुमची क्रियाशक्ती ऍक्टिव्ह करणार आहे. कालिकेचा आहे प्लस कृष्णदेवाचा आहे आणि कामदेवाचा आहे. सो ओम ऐम क्लीम सो जेवढ्या वेळेस वाटेल तेवढ्या वेळेस याला आधी तुमच्या कामनेसाठी सिद्ध करून घ्या. है ना? मी काल या गोष्टी सांगितल्या होत्या की मंत्र सिद्ध करा आधी 108 वेळेस संकल्प घेऊन सिद्ध केल्यानंतर मग त्या मंत्राची परिणिती मला चांगली यायला लागते. ठीक आहे. मला वाटतं ललिता त्रिपुरा सुंदरी देवीचे सौंदर्य लहरी या भागाचं हे घेऊया. ठीक आहे. ओके. आता कोणाला मी वाचतो. अजून कोणाला लिहायचं असेल तर लिहा. आपण त्यांच्यासाठी हिलिंग करणार आहोत. पुढचा भाग आपल्या साधनेचा आजच्या साधनेच्या सत्राचा. इथे रंजना मॅडमनी लिहिलेलं आहे. सौ रंजना मॅडमनी शारीरिक, मानसिक, सामाजिक, पारिवारिक एक मिनिट. हा, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, पारिवारिक सगळेच प्रॉब्लेम आहेत. संचार होतो, बाहेरची बाधा पण आहे. ठीक आहे. महादेव भगवान या सगळ्या गोष्टी छान दूर करतात आणि आई पण करते. न्यू जॉब लवकर पाहिजे नीता मॅडम. अजून कुणाला काही हिलिंग करायचं आहे कुणाच्या? हो सर, हो सर. तुमचं घेतलं. आत्मविश्वास कमी आहे. भावना असुरक्षिततेची. ओके, ठीक आहे. अनंत काळे सर मनशांती. अर्चना जोशी मॅडम मुलांना जॉब पाहिजे. अजून राहुल सर न्यू जॉब साठी. अनिल कदम सर हेल्थ साठी. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट जॉब.
लवकर मिळावा. ओके, सुषमा मॅडमचं और ठीक आहे, झाले. ठीक आहे, सगळ्यांनी ओम नमः शिवायचा आजच्या दिवसाला मंत्र जप करू. इथे ज्यांनी ज्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सर्वांना श्री महादेवाचा आशीर्वाद मिळणं आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होणं यासाठी सगळेजण मिळून प्रार्थना करूया. सगळ्यांनी हात जोडून परमेश्वराला, श्री शंकर भगवंतांना प्रार्थना करा की आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी इथे टेक्स्ट मध्ये काय हवं किंवा काय हिलिंग पाहिजे, धन संपत्ती, हर्षदा मॅम, ठीक आहे. सो ज्यांनी ज्यांनी काय काय हवं आहे ते लिहिलेलं आहे, त्या सगळ्यांच्या त्या इच्छा पूर्ण हो. त्याच्यामध्ये जे काही विघ्न येत आहेत त्या विघ्नाचा नाश होऊन त्यांना त्यांच्या कामना पूर्ण व्हावं याच्यासाठी आपण सगळ्यांसाठी मंत्र जप करूया. सगळ्यांच्या नावाकडे लक्ष द्यायचं, समोर ग्रुप बसलेला बघायचा आणि त्यांच्यामधून काळी निगेटिव्ह ऊर्जा निघून जात आहे असं बघायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. शिव रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नागेश्वराय शिव नागेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नागेश्वराय शिव नागेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. शिव नागेश्वराय शिव नागेश्वराय,
हरि हरि भोले नमः शिवाय शिव नागेश्वर शिव नागेश्वरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शांत बसा. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे. सगळं दारिद्र्य दुःख हरण केलेलं आहे भगवान शिवाने. यासाठी सगळ्याकडून आपण धन्यवाद देऊया शिव भगवंतांना. राईट. आपले चारही सेशन झालेले आहेत. 5वा सेशन त्रिसूक्त पठण. राईट. तो पाण्याचा ग्लास घेऊन बघा. आज काल संध्याकाळी बऱ्याच जणांनी मला मेसेज केला की सर महाशिवरात्रीचा क्लास घ्या ना काहीतरी म्हणून. तर मग असा विचार केला की रात्रीला 11:30 वाजता आपण 11:30 ते 12:15 12:30 पर्यंत आपण शिवचैतन्य ध्यान घेऊया. म्हणजे सगळे कामं संपलेले असतात. फार पुढं 12:30 1 रात्रभर वगैरे काय आपण जागणारे नाहीये. 12 सव्वा बारापर्यंत घेऊया. 12:15 12:30 मॅक्सिमम. खूप छान सर, धन्यवाद. थँक्यू मॅम. शिवचैतन्य साधना घेऊ. आणि याच्यामध्ये आपण वरती साधना घेणार आहोत. ओम नमः शिवाय. ओके, ठीक आहे. सो उद्या संध्याकाळी 11:30 मी मेसेज टाकतोच, पण ते ऍडव्हान्स मध्ये सांगून ठेवलं. बोला पुढे. घरी पाहुणे आलेत म्हणून सुखी मॅडम जॉईन होणार नव्हत्या, पण रावलं जात नाही सर. राहावलं जात बाकी ठेवून दिलं सगळं आणि बसले आधी करायला. तेच म्हटलं. ठीक आहे, काही हरकत नाही. सगळ्यांनी पाणी वगैरे घेऊन बसा. आता आपण Mr. Balachandran bought this particular scheme for his 5 years old daughter, where he will be investing. सुक्त पठण चालू करूया. तो पाणी घेऊन बसायचं आहे. त्याच्यानंतर हे करायचं आहे. तर शांत बसणार, पाणी घेऊन बसणार. क्लास संपल्यानंतर मी काही बोलणार नाही. क्लास संपला की सगळ्यांना मी डिस्कनेक्ट करेल. ओके, तुम्ही काही वेळ थोडा वेळ थांबायचा आहे. शांत चित्ताने. जे नवीन आलेले आहेत, मला वाटतं रंजना मॅडम फर्स्ट टाइम दिसतात. सुषमा मॅडम मागे होते वाटतं बहुतेक. हा, होते बरोबर. सर मी आहे सर मागचे 3 रविवारपासून. हो हो हो, तेच आठवलं मला एकदम. तर काय करायचं की पाणी घेऊन बसायचं, श्रीसुक्त पठण करायचं. त्याच्यानंतर 5 मिनिट, साधारण 3 ते 5 मिनिट शांत तिथेच बसून राहायचं. काहीही फिरायचं नाही, काही नाही. फोन नाही घ्यायचा, शांत बसून राहायचं. आणि त्यानंतर मग ते पाणी प्यायचं. काही याच्यामध्ये सांगतात की पाणी पिऊ नका तुम्ही, ते नंतर टाकून द्या. असं नाही करायचं. ते मंत्रोच्चाराने हे झालेलं पाणी असतं. आणि ज्यांना ज्यांना फिजिकल त्रास आहे ना, त्यांनी आज ते काम करा. आज संध्याकाळी आपण ओम नमः शिवाय साधना करताना पण पाणी घेऊन बसा. ओके. निगेटिव्हिटी अशा पळतात. महादेवासमोर काही टिकत नाही, लक्षात घ्या. तसं लक्ष्मीनारायणासमोरही काही टिकत नाही. पण आज खास शंकर भगवंताचा दिवस आहे, फायदा घ्यायचा. ज्यांना ज्यांना निगेटिव्ह एनर्जीचा त्रास आहे असं वाटतं त्यांच्यासाठी. हो सर. हो सर. थँक्यू काय सर. पहिली निगेटिव्हिटी तुमच्या आतमध्ये असते, एवढं लक्षात ठेवा. हो सर. पहिली निगेटिव्हिटी कुठे आहे? आपल्यामध्ये आहे. आपल्यात असते. हो. मी आता म्हणजे कुठल्याही याचं नाव घेत नाहीये. म्हणजे आपल्याकडे बरेच महान पुरुष आहेत. ओके, ते एवढ्या पदावर आहेत. ठीक आहे. नरेंद्र मोदी सरांचंच बघा ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निगेटिव्ह एनर्जी टाकणारे कमी लोक असतील का? त्यांना काही त्रास होत नाही. पुष्कळ असतील. नाही, त्यांना काही त्रास होतो का? नाही ना. नाही होत.
नाही. कारण ती स्वतःची साधना करत असतात. तुमची वाढवलं, तुमची ऊर्जा वाढवली की कुठली निगेटिव्हिटी काम करत नाही. तुम्ही हत्तीत बरोबर. झाले तर मुंगीचा त्रास नाही होणार. बरोबर, अगदी बरोबर. हा, ठीक आहे. हो सर. थँक्यू सर. तो एनर्जी वाढवा, साधना करा, साधना. साधनेशिवाय फळ नाही. ओके, चलो आपण श्रीसुक्त चालू करूया. शांत बसा. ओके सर. ओके जोशी सर. मॅडम घेताय का मंत्र? आज आपण घेतलेला मंत्र आधी घेऊ. हा, बरं, घ्या. गणपतीचा मंत्र, श्री गणेशाचा मंत्र 3 वेळेस, नारायणाचा मंत्र 3 वेळेस, आणि आज घेतलेला मंत्र 7 वेळेस घ्या. आज शिकवलेला ओम ऐम क्लीम सो. सगळ्या देवतांचा, तिन्ही देवींचा एकत्र मंत्र आहे. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, पराशक्ती. आपल्या श्रीयंत्राच्या बाजूला लिहिलेलं असतं इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, पराशक्ती, म्हणजे ओम ऐम क्लीम सो. काही जण म्हणत असतील काय सर आहे ते, टी शर्ट विशर्ट घालून बसतात आणि देवाच्या गप्पा मारतात असं वाटत असेल. चला, घ्या, चालू करू आपण. शांत बसा, 3 श्वास घ्या आधी. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ऐं क्लीं सो. 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 ओम ऐं क्लीम सो. श्री सुक्तम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः. ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषतां. कासोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये. लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां गृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह. प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. शुक्त्वपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतिं समृद्धिं च सर्वानिर्णुद मे गृहात्. गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिषिणीम्. ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्. मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि. पशूनां रूपमन्नस्य मयि श्रेयतां यशः. कर्दमे प्रजाभूता मयि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपसृजन्तु सिद्धानि चित्रितवस मे गृहे.
पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां यकरिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो महावः ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दासोऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाजमन्वहम् सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्मक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुफलोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्वम् पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्ताश्वादिगवेरथम् प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु वृतः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां सुखगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाचोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसं